काँग्रेसच्या युवा नेत्या शिवानी वडेट्टीवार सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर आज छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या निमित्तानं राहुल गांधी पुण्यात येत आहेत. कसा प्रतिसाद मिळेल असं वाटतंय? 100% अप्रतिम प्रतिसाद मिळेल आम्हाला. आम्ही विचार नाही केला त्यापेक्षा जास्त आम्हाला स्टुडंट्समध्ये गेल्यानंतर आम्हाला कळलं की स्टुडंट्स खरंच त्रस्त आहेत. त्यांना राहुलजींशी येऊन बोलायचं आणि राहुलजींमध्ये ते होप त्यांना दिसून राहिलेली आहे, जी कुठेतरी आतापर्यंत संपत होती, ती राहुलजींच्या माध्यमातून परत त्यांना दिसून राहिलेली आहे. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काँग्रेसमध्ये एक राडा झालेला पाहायला मिळत होता. त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस त्या मुलींवरती दबाव टाकत होतं कार्यक्रमाला येण्यासाठी. खरं हेच आहे की त्या लोकांनी मुलींवर दबाव टाकलं. प्रेसनी विचारलं तर मुली अशाच बसून होत्या कॉलेजमध्ये. प्रेसनी विचारलं, त्यांनी आपल्या मनातल्या गोष्टी बोलल्या, स्कॉलरशिपच्या विषयावर गोष्टी बोलल्या. या लोकांनी स्टुडंट ऑर्गनायझेशन म्हणून खरं म्हणजे ABVPला लाज वाटायला पाहिजे, मुलींचा सपोर्ट करायला पाहिजे होतं. पण या लोकांनी उलटं तिला जाऊन प्रेशराईज केलं, तिला कोंडून ठेवलं आणि तिला माफी मागायला व्हिडिओ काढायला लावला, माफी मागून व्हिडिओ काढायला लावला. खरं म्हणजे मी त्या मुलीची माफी मागते की तिला खरं बोलायसाठी माफी मागावी लागली. आज या देशामध्ये खरं बोलायसाठी माफी मागावी लागत आहे. तर मुलं पण चिडलेले आहेत आणि त्या गोष्टीचं नक्की त्यांना कुठेतरी फ्रस्ट्रेशन काढायला जो आज हा स्टेज मिळून राहिलेला छात्रों की गूंजच्या माध्यमातून, त्यामध्ये त्यांचा प्रतिसाद खूप जास्त राहिला आहे. तर विद्यार्थिनीचं प्रतिनिधित्व तुम्ही करत आहात. आता हा जो कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला जो राडा झाला, त्यामुळे या कार्यक्रमासाठी मुलींमध्ये येण्यामध्ये काहीतरी भीती असेल असं वाटतंय तुम्हाला? अजिबात नाही. हे पुणे आहे. या लोकांना माहीत नाही. आजपर्यंत इतक्या वर्षापासून पुण्यावर राज करून राहिले तरी पुण्याच्या स्टुडंट्सला ओळखलेले नाही हे लोक. पुण्याच्या स्टुडंट्सला तुम्ही जितकं दाबायचा प्रयत्न कराल ते तितकं उलटं स्प्रिंगसारखं उचलून येतील. आज तुम्ही जे केलेलं आहे, भारतीय जनता पक्षाने जे दबावतंत्र वापरून जे करायचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की मुली परत खूप मोठ्या संख्येने इथे येणार आहेत. भाजप असा पण आरोप करते की या कार्यक्रमासाठी जे येणाऱ्या मुली आहेत त्या काँग्रेस विचारी आहेत, फक्त त्यांनाच आमंत्रित केलंय. बघा, कोणीच काँग्रेस विचारी असत नाही. हा जेनझी आहे. यांना तुम्ही ना पैशाने घेऊ शकता ना कुठल्याच प्रकारे तुम्ही घेऊ शकता. हे लोक खूप स्वतंत्र विचाराचे आहेत. जे पटतं ते त्याच मुद्द्यावर काम करत असतात, त्याच मुद्द्यावर ते जमतात, गोळा होत असतात. तर आज त्यांना माहिती आहे त्यांच्या मुद्द्याची गोष्ट आहे म्हणून ते येऊन राहिलेले आहे. कुठल्याच पक्षाचं काही इथे लेणं देणं नाही. या कार्यक्रमाची भाजपाने दास्ती घेतली का? 100% खूप घाबरलेले आहेत म्हणून एवढा दबावतंत्राचा प्रयत्न इथे वापरून राहिलेले आहेत. ते दबावतंत्र वापरून राहिलेले आहेत. घाबरले नसते तर ABVPच्या कार्यकर्त्यांना पाठवलं नसतं, त्या मुलीला माफी मागायला लावली नसती, आमच्या कार्यकर्त्यांवर खटले नसते नोंदवले, पोलिसांना पाठवलं नसतं, इतका राडा नसता घातला. घाबरलेले आहेत म्हणून मुख्यमंत्री इतक्या मोठे मोठे स्टेटमेंट करून राहिले आहेत, चुकीचे स्वतःच व्हिडिओ बनवून राहिलेले आहेत आणि अनेक प्रयत्न यांचे चालू आहेत. त्यावरूनच दिसून येतं की यांची पायाखालची जमीन घसरलेली आहे. राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी भाजपने धास्ती घेतलेली आहे, अशी प्रतिक्रिया शिवानी वडेट्टीवार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यूनर मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.